पहिल्यानंच बोललो, पहिलीच वेळेस आहे आता तेव्हा पहिले बोलू नका, मी म्हणाल आता काय, पण मला एवढं सगळ्यांना आग्रह केल्यामुळं आलो इथं. आता मला एवढ्या सगळ्यांचं ऐकून एवढं दुःख वाटाले. तुम्ही गुरुजीचा मित्र होतो, मित्र हो याचं खूप सुख आहे, पण दुःख याचं वाटालंय की मी जर विद्यार्थी असला गुरुजीचा असला तर माझी इंग्रजी चांगली झाली आहे. सगळ्यात एवढं सगळ्यात मोठं दुःख मला इथं वाटलं. प्रत्येक जण म्हणलं मला माझी इंग्रजी सुधारली. मला मित्र याचा खूप लाभ भेटला. म्हणजे मित्र याचा म्हणजे ते कृष्णा सुदामासारखा जे म्हणतात की नाही की याच्या पहिल्याच्या काळातला या काळाला त्याच्यापेक्षा बी जास्त भेटला. म्हणजे मला ते कुठंच उणीव अशी वाटली नाही. म्हणजे भाऊ असला तरी काय एवढी मदत करीत नाही. मला माहिती आहे आजच्या काळात भाऊ कशी आहेत, त्या भावापेक्षा बी एवढी मदत झाली. म्हणजे घरच्या अपेक्षा एवढी मोऱ्या डॉक्टर साहेबांनी सुद्धा गुरुजीची नोंद घेतलेली आहे. काय ती एवढी मदत झालेली आहे. मला म्हणजे एवढी फीस तुझी भरली कोण म्हणजे BEdच्या वेळेस, कारण BPEdच्या वेळेस डॉक्टर साहेबांना भरली होती माझी. तिकडेच मी म्हणलो बा माझ्याकडे फीस नाही, त्यांनी भरली. BEdला आता 9,500 लावून लागली. डॉक्टर साहेब म्हणले मी झाली आता काय डॉक्टर साहेबाला तू फोटो म्हणून कोणा दिली म्हणजे एवढी फीस गुरुजीनं भरली म्हणून. ठीक आहे म्हणजे गुरुजीचं लक्षात ठेवून कुठंतरी आपण गुरुजीला मदत करू. एवढी नोंद घेतली. मला एवढं म्हणजे मित्र म्हणून एवढं चांगलं वाटलं. आता ज्यावेळेस आमच्या इकडे अभ्यास होता त्यावेळेस तर सगळ्याला जागा नव्हती, पण म्हणजे जागा तर नव्हती, पण माझं कसं होतं आमच्या वडिलांना होती TV. त्या काळात TV सगळ्यात मोठी बिमारी होती, सगळ्यात मोठी. माणसाला ते नाव जर ऐकलं तर घाबरून माणूस म्हणायचं. हां, मग ते माणसानं काय करायचं बा TV असल्यामुळं माझ्या याच्यातली ताटातली भाजी म्हणजे कुठं गेलं तर मी कोणी घेऊ नये, कोणी हे करू नये, ते करू नये. मग गुरुजीने एकदा काय झालं ताट आणलं जेवायला ताट आणल्यावर मग मी म्हणलं बा गुरुजी नका म्हणलं, माझ्या घरी अभ्यासाला जागा नाही. आता गुरुजीला उद्या जर कोणी म्हणलं त्याचा आम्ही भाजी घेत नाही, तुम्ही त्याला ताटात घेऊन जेवायले, मग आता मला जागाच भेटणार नाही अभ्यासाला. मी त्याच्यासाठी नका बा म्हणून मग मी आपलं दूर राहा म्हणून गुरुजीच्या बाजूला कोणत्या नाही म्हणजे गुरुजी म्हणजे असं कसं म्हणजे मला असं आहे म्हणून. आता तर ताट आणीच ना, ताट कशाची वाटी सुद्धा आणणार म्हणजे आधी म्हणजे तुम्ही बुडून खा, नंतर मग मी बुडून खातो. मला गुरुजीनं 7-12 तर दिलेली आहे आणि मला लावलं सगळं लावलं. याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठं जर मला ते वाटलं तर गुरुजीने जे म्हणजे त्या भावना ओळखल्या, त्यावेळेसच्या भावना एवढ्या समजून मला एवढं सहकार्य केलं. त्याच्यानंतर मी खूप म्हणजे अशी मदत खूप वेळ झाली की त्याला गणित नाही. आमचं आता तो खंडोबाच्या जागेसाठी त्या सायकलवर माप आणावं ते हे आणायचं, मापाचं काहीतरी राहत गेलं. सोनसळे साहेबाकडून हे आणावं, मोजणीचं आणावं, हे आणावं. मग आमचे आता फक्त सूर्य असं भांडणं झाले की सरपंच साहेबांच्या घराला गेलो, पाया पडलो दादाच्यात मुनीम होतं पहिलं सरपंच साहेबांच्या. दादा म्हणायचं भैया तू आपल्या बरीच बरं एवढं चांगलं काम केलं, तू कोणते काम पडले मला सांग, मी तुझ्यासाठी कोणते करतो घरचं. मी त्याच्या घरी गेलो, गुरुजी आम्ही गेले पाया पडलो, ते होते सरपंच. म्हणलं दादा म्हणलो खंडोबाचं काम जरी केलं देवाचं तर मजच आहे म्हणलं. दादा म्हणलं तुमच्या पाया पडतो म्हणलं, तुम्ही म्हणल्या होत्या म्हणलं कामाला या. तेव्हा आम्ही सरपंचाचा ठरावतो 5 घेऊन 13 गुंठ्याचा हे करून सगळे करून त्या पंचायतमध्ये करून जागा साहेबांना रस्ते देऊन हे केलं. तेव्हा दादा बक्कळ म्हणायचे की असं आहे ते तसं आहे, सुद्धा तुला माहीत नाही त्या सोयरी कशी आहे. हे झालं नंतर पुन्हा गुरुजी सोयरीकीमध्ये आमच्या गुरुजीच्या हाताला सोयरीक ते होणार, गुरुजीला सोयऱ्याला सोडायला भांडण इकडे चालू आमचं लिहितं जागेचं. आमची माय घरी म्हणायची बापू सोयऱ्याकडून बोलशी, गुरुजीनं आपला अंदाला लावलं बरं, गुरुजीला विसरून माय घरी आमची तशी दटवायची. सोयऱ्याकडून बघा आजपर्यंत एकच गोष्ट बोलली त्याची खरी राहू खोटी राहू. गुरुजी खरी राहते डोळ्या झाकून मला झोपीतून उठलं ते सोयी पण झाल्या सुद्धा खूप बऱ्या. आता गुरुजीचीच बाजू मांडली. आता माणूस असा कसं दिसणार, आता एवढं अन्नाला लावलं हे लावलं. आज बी आमची माहिती बापा आणि काय करू शकतो. आता मी कसं बोलणार गुरुजीला. गुरुजीचं मोरे डॉक्टर साहेबाचं नाव आमच्या घरी इंगळातून 4-5 वर्ष तरी निघतं का निघते घ्यायचं. आता एवढं म्हणल्यावर मला दुःख याचंच वाटलं की बा मी जर गुरुजीचा विद्यार्थी असलो तर मी इंग्रजी शिकून चांगल्या आणि पदावर कुठं भेटतो. तरी माझा तेवढं काय बघता नाही काय नाही. गुरुजीबद्दल जी भावना होत्या एवढं बोलून माझी भविष्य संपत्ती.